शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्याच्या काळात झालं काय आहे, आपल्या भरपूर सारे शेतकऱ्यांचा जे काही कापूस पीक आहे तर त्याची तिथं वाढ होत नाही म्हणावं तशी. तर त्याच्या वाढ होण्यासाठी किंवा शेतकरी मित्रांनो एक उपाययोजना मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. मी जमिनीमध्ये वापसा कंडिशन लवकरात लवकर येण्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये बैल मशागत तिथं कापूस पिकामध्ये करून घेणं गरजेचं आहे. बैल मशागतमध्ये तुम्ही कोळपणी, वखरणी किंवा छोटासा ट्रॅक्टर जरी असेल तर तो आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये तिथं हाकून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक चांगलं खत व्यवस्थापन तिथं करून घ्या. खत व्यवस्थापन करताना आपल्याला 40 किलो प्रति एकरासाठी अमोनियम सल्फेट या खताचा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जे अमोनियम सल्फेट आपल्या पिकाला झटपट लागू होतं आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकाची जी काही वाढ आहे थांबलेली तर ती पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी तिथं मदत करताना पाहायला मिळणार आहे. पण सगळ्यात हवा खेळती राहणं तिथं खूप गरजेचं आहे. आपल्या पिकाला तिथं ऑक्सिजनची मात्रा भेटणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपली जमीन लवकरात लवकर वापसा कंडिशनवर येईल आणि एकंदरीत आपल्या पिकाची तिथं चांगल्या प्रकारे वाढ व्हायला पुन्हा एकदा सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर खत व्यवस्थापन करून घ्या. धन्यवाद.